गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द अँटी इपिलेप्टिक ड्रग अल्कोहोल अँड डायसल्फिरम. हा जो आपला टॉपिक आहे हा आपला युनिट नंबर 4 दॅट इज द ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम यामधला लास्ट टॉपिक आहे. म्हणजे आपला युनिट नंबर 4 जो आहे तो आज कंप्लीट होणार आहे. युनिटच्या नोट्स तुम्हाला कुठे मिळणार आहे तर नोट्स साठी तुम्हाला एक लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. ते लिंक वरती जायचं आहे आणि नोट्स तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता. त्यावरती नोट्स अवेलेबल आहे. बट ऍक्च्युअली मी माझ्या सगळ्या लेक्चरच्या नोट्स ह्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असते. सो तुम्हाला तिथे कन्फ्युजन होऊ शकतो. सो बेटर वे तुम्ही डायरेक्टली लिंक वरती जाऊन चेकआउट करू शकता. ओके, सो येस गाईज, रेडी आहात का तुम्ही फार्माकोलॉजीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये शिकण्यासाठी? जर यस तर यस म्हणून कमेंट करायला विसरू नका. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, आपल्याला बघायचं आहे अँटी इपिलेप्टिक ड्रग. आता अँटी म्हणजेच काय तर अपोज आणि इपिलेप्टिक्स म्हणजे काय तर इपिलेप्टिकला अपोज करणारे ड्रग. मेन प्रश्न येतो की हा इपिलेप्टिक्स म्हणजे काय? तर हा एक अशा प्रकारचा डिसऑर्डर आहे ज्यामध्ये करंट सीझर प्रोड्यूस होता ड्यू टू द अबनॉर्मल एक्सेसिव्ह नॅचरल ऍक्टिव्हिटी किंवा न्यूरोनल ऍक्टिव्हिटी टू द ब्रेन. ठीक आहे, थोडं समजूया. आपल्याला माहिती आहे की आपला ब्रेन काय करतो तर संपूर्ण जी बॉडी आहे ती बॉडी रेग्युलेट करतो. ब्रेन मध्ये जे काही नर्व्स वर्क करत असतात त्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड होतं. जेव्हा ठीक आहे नॉर्मली आपला ब्रेन वर्क करत आहे, मोटर इम्पल्स येत आहे, सेन्सरी इम्पल्सेस ब्रेन मध्ये एंटर होत आहे, हे सगळं नॉर्मल चालू आहे. बट समटाइम्स काय होतं की असे काही पेशंट्स आहे ज्याच्यामध्ये हा जो आपला ब्रेन आहे हे जे काही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती हायपर ऍक्टिव्हिटी होत आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी नॉर्मल आहे, सेन्सरी नर्व्स आणि मोटर इम्पल्सेस जे काय आहे ते नॉर्मली होत आहे, नॉर्मली सगळं काही होत आहे. बट जे काही रेट ऑफ रिएक्शन किंवा जे काही प्रोसेस व्हायला पाहिजे ती फास्टर होत आहे, ॲबनॉर्मल होत आहे आणि त्यामुळे जो पेशंट आहे त्या पेशंटला सीझर येत आहे, ज्याला आपण मराठीमध्ये झटके म्हणतो. बरेचदा तुम्ही इपिलेप्टिक पेशंटला बघितलं असणार, त्यांना काय होतं की सडनली त्यांना पण माहिती नाही नसतं की त्यांना कधी इपिलेप्सीचा अटॅक येईल. सो सडनली त्यांची बॉडी कोलॅप्स होतो. सडनली वेगवेगळ्या पेशंट वरती वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. का होतं हे सगळं? तर ब्रेन आपला नॉर्मली जेव्हा वर्क करत होता तेव्हा सगळं ओके होतं. बट सडनली काय होतं की हा जो ब्रेन आहे तो हायपर ऍक्टिव्हिटी शो करतो, ॲबनॉर्मल एक्सेसिव्ह न्यूरोनल ऍक्टिव्हिटी देतो. ठीक आहे, याला आपण इपिलेप्सी म्हणतो. आता ही इपिलेप्सी कशामुळे होतं? आपल्याला माहिती आहे की सगळं काही न्यूरोनल कोऑर्डिनेशन कोण करतं तर द वन अँड ओनली दॅट इज आवर न्यूरॉन. आता ह्या न्यूरॉन वरती वर्क काय करतं? हा झाला आपला एक्झॉन. दिस वन इज एक्झॉन, दिस इज द सेल बॉडी अँड दिस इज द डेंड्राइट्स. ठीक आहे, यामध्ये काय होतं की आपण बरेच प्रिव्हियस लेक्चर्स बघितले की हा जो काही सेल आहे न्यूरोनल सेल कशा प्रकारे कोऑर्डिनेट करतो तर पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन प्रोसेस होतं. कुठले न्यूरो ट्रान्समीटर आहे जे हायपर ऍक्टिव्हिटी किंवा एक्सायटेशन शो करतं? एक्सायटेशन शो करणारे जे काही न्यूरो ट्रान्समीटर आहे ते कुठले आहे मला सांगा, कमेंट करून सांगा. मीच सांगते त्याच्या अगोदर तुम्हाला. ग्लुटामेट हा एक असा हार्मोन आहे जो एक्सायटेशन शो करतो. ठीक आहे, अगेन आपण बघितलं होतं की गाबा हा एक न्यूरो ट्रान्समीटर असा आहे जो हे जे काही ऍक्टिव्हिटी आहे त्याला डिक्रीज करतो. ग्लुटामेट इन्क्रीज करतो, गाबा हा डिक्रीज करतो. अगेन ऍक्शन पोटेन्शियल थ्रू आपली हे जे काही इम्पल्सेस आहे ते ट्रान्समिट होतं. ऍक्शन पोटेन्शियलच्या वेळेस काय होतं की अगेन तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर अटेंड केले नसणार तर एकदा क्विक रिव्हिजन करूया की ऍक्शन पोटेन्शियल कशा प्रकारे जनरेट होतं. तर फर्स्ट हा जो एक्झॉन आहे, नॉर्मली काय होतं की एक्झॉनच्या आउटर साइडला पॉझिटिव्ह आणि इनर साइडला निगेटिव्ह आयन्स असतात. याला म्हणतो आपण पोलराइज किंवा पोलरायझेशन. ठीक आहे, जर ही रेस्टिंग कंडिशन आहे म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं नर्व इम्पल्स हे कंडक्ट होत नाही आहे. बट जेव्हा इम्पल्स येते, ठीक आहे, मग ती ब्रेन पास नाही येऊ किंवा कुठल्याही ऑर्गन थ्रू आली, इम्पल्स जेव्हा ट्रान्समिट करायचं असणार तेव्हा काय होतं की इथे सोडियम चॅनल प्रेझेंट असतात. हा सोडियम चॅनल ओपन होतो आणि सोडियम आयन दॅट इज Na पॉझिटिव्ह आयन सेलमध्ये एंटर्ड करतो. नॉर्मली काय होतं की सेलमध्ये निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, बट हा जो काही Na पॉझिटिव्ह आयन चॅनल आहे तो ओपन झाल्यामुळे सेलमध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. ही झाली आपली डिपोलरायझेशन. ओके,
ही कंडिशन आहे ज्या कंडिशन मध्ये आपली जे काही इन्फॉर्मेशन आहे ते ट्रान्समिट होतं, म्हणजे काही न इम्पल्स आहे ते ट्रान्समिट होतं. अगेन थर्ड केस मध्ये काय होतं की ठीक आहे, इन्फॉर्मेशन आली ह्या एंड पासून इथे गेली, देन आफ्टर अगेन रिप्रोसेस होण्यासाठी ही जी काही सेल आहे रिस्टॅबलाइज्ड होते, म्हणजे हा चॅनल क्लोज होतो अँड एक चॅनल आहे दॅट इज द पोटॅशियम चॅनल हा ओपन करतो. कशासाठी? तर आउटर जे काही पॉझिटिव्ह आयन्स आहे ते बाहेर जाण्यासाठी. सो ही जी काही प्रोसेस झाली ती झाली रिपोलरायझेशन. ठीक आहे, अगेन देन पोलराइज्ड होतं, अगेन डिपोलराइज्ड होतं आणि ही सायकल जी आहे ती कंटिन्यू चालत असते. मग आता नॉर्मली हे सगळं होत आहे, बट इपिलेप्टिक कंडिशन मध्ये काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी हायपर होत आहेत. सो आता मला सांगा, जर आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे इपिलेप्सीची, म्हणजे असा पेशंट ज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हायपरली होत आहे, लाईक ही जी काही प्रोसेस आहे सोडियम आयन चॅनल कंटिन्युअसली ओपन होत आहे, कंटिन्युअसली डिपोलरायझेशन होत आहे, कंटिन्युअसली जे काही इन्फॉर्मेशन आहे ट्रान्समिट होत आहे. सो आपण ट्रीटमेंट म्हणून काय करणार, आपण सरळ म्हणणार की हा जो काही चॅनल आहे याला ब्लॉक करा. याला ब्लॉक केल्याने काय होणार की कुठलेच आयन एंटर करणार नाही आणि डिपोलरायझेशन होणार नाही, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट होणार नाही, हायपर ऍक्टिव्हिटी होणार नाही. सेकंड केस आपण काय करू शकतो, हा जो एक्साइटेशन शो करणारा न्यूरोट्रान्समीटर आहे दॅट इज अवर ग्लुटामेट, याला काय म्हणणार, बाबा बस झालं तुझं काम, आता तुझं काम संपव. सो इथे काय करणार, याची ऍक्टिव्हिटीला आपण डिक्रीज करणार. अगेन गाबा काय करतो मला सांगा, सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिक्रीज करायचं काम करतो. सो मग आपण याला काय म्हणणार की गाबा तू तुझं काम वाढव, ठीक आहे, तू तुझं काम इन्क्रीज कर. याने जर याचे निगेटिव्ह म्हणजे काय तर डिप्रेशन वाला जर काम एक्सेस केलं तर काय होणार की जे काही हायपर ऍक्टिव्हिटी झाले, जे काही झटके येतात ते नॉर्मलाइज होणार. अगेन फोर्थ थिंग कुठली आहे तर सेल हायपर ऍक्टिव्ह होत आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची प्रोसेस होत आहे. कॉन्ट्रॅक्शन साठी मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबल आयन्स कुठला आहे तर कॅल्शियम आयन्स हा रिस्पॉन्सिबल आहे कॅल्शियम साठी. सो मग आपण काय करणार, ह्या आयन चॅनलला ब्लॉक करणार. ठीक आहे, मग सो आपली ट्रीटमेंट कुठली असणार गाईज, सोडियम चॅनल ब्लॉकर असणार, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असणार आणि गाबाला काय एक्साइट करणार असणार आणि ग्लुटामेटला इनिबिट करणारे. हे 4 प्रकारचे ड्रग्स आहे जे आपण इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी म्हणजेच आपले अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. सो अगदी सिंपल वेनी आणि प्रोसेस्ड वेनी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. सो आपला गोल कुठला असणार आहे की एकतर आपल्याला सीझर कमी करायचा आहे आणि जे काही न्यूरल ऍक्टिव्हिटी आहे याला स्टॅबलाइज करायचं आहे. सो मेकॅनिझम कुठले कुठले असणार, पहिलं सोडियम चॅनलला ब्लॉक करणार, गाबाला इन्क्रीज करणार, कॅल्शियम किंवा आयनचा इन्फ्लक्स कमी करणार आणि ग्लुटामेटला इनिबिट करणार. सो जर आपण क्लासिफिकेशन बघितले तर सेम मेकॅनिझम वरती ज्या गोष्टीवरती आता आपण गेल्या 5 ते 6 मिनिटांपासून डिस्कशन करत आहे त्याच्यावरतीच आपले हे जे काही अँटी इपिलेप्टिक ड्रग्स हे क्लासिफाय झाले आहे. फर्स्ट आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. उगाच तुमचे 5 ते 6 मिनिटं गाईज मी वेस्ट केले नाही आहे, तुम्हाला मेकॅनिझम आणि क्लासिफिकेशन इझी व्हावं म्हणून तुम्हाला ते आधी समजावून सांगितलं, कारण त्यावरती कम्प्लिटली डिपेंड आहे क्लासिफिकेशन. पहिला आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. आता हे सोडियम चॅनल ब्लॉकर काय करणार, ऑब्विसली हे जे काही सोडियम आयनचा रस्ता आहे या रस्त्याला तो ब्लॉक करणार, म्हणणार की आता बाद झालं डिपोलरायझेशन, बाद झाला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट. हे ड्रग काय आहे तर फिनिटोइन, कार्बेमॅझेपिन, लोमाट्रायझिन हे 3 असे ड्रग आहे जे सोडियम चॅनल ब्लॉक करतात इपिलेप्सीच्या केसमध्ये. हे प्रिव्हेंट करतात रिपिटेटिव्ह फायरिंग. या पेशंटमध्ये रिपिटेटिव्हली फायरिंग होतं, झटके येतात त्या पेशंटला, ते ब्लॉक करायचं काम करतं. नाउ सेकंड कॅटेगरी कुठली आहे तर सेकंड कॅटेगरी आहे गाबा एन्हान्सर. गाबा हा आपला माहितीये की इनहिबिशन शो करतो सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. सेम केस मध्ये हा एक असा न्यूरोट्रान्समीटर आहे जो इनहिबिशन शो करतो. सो याची ऍक्टिव्हिटी आपल्याला वाढवायची आहे. कुठले ड्रग आहे ज्याची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतात तर सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं, दॅट इज अवर डायझेपाम, फिनोबार्बिटल अँड वॉल्प्रेट. हे 3 असे ड्रग आहे जे गाबाची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. ठीक आहे, सो हाय इनिबिशन शो करतात.
थर्ड कॅटेगरी कुठली आहे गाईज, तर थर्ड वन इज अ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ठीक आहे, हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करतात, तर हे काय करतात, कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करणं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची प्रोसेस आहे, याला ब्लॉक करणार. एकुलता एक ड्रग आहे इथोसक्सामाइड. ठीक आहे, अपसेन सीझरची कंडिशन असते, म्हणजे ज्यामध्ये झटके दिसत नाही, म्हणजे बघा इपिलेप्सीची ट्रीटमेंट करत आहे आणि त्यामध्ये इपिलेप्सिक अटॅकच नाहीये, सो त्या कंडिशनला इथोसक्सामाइड हा ट्रीट करतो. देन मिक्स्ड मेकॅनिझम वाल्या हा एक ड्रग आहे, दॅट वन इज अ ओलप्रोइड. हा काय ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, बट हे जे काही ड्रग्स आहे यांचे काही साइड इफेक्ट आहे की हे ड्राउझिनेस कॉज करतात आणि हिपॅटोटॉक्सिसिटी शो करतात. नाव आता टाइप्स ऑफ सीझर्स आणि ड्रग, आता 4 टाइपचे सीझर्स आहे, वेगवेगळे टाइप्स आहेत. कुठले कुठले आहे, ग्रँडमल, अपसेन्स, पार्शियल आणि मल्टिपल टाइप्स, हे 4 असे सीझर्स आहे. बट ह्या 4ही सीझरसाठी काही असे स्पेसिफिक ड्रग आहे जे याचे ट्रीटमेंटसाठी यूज करतात. एक आहे फिनिटोइन, कशासाठी, तर ग्रँडमल इपिलेप्सीसाठी. इथोसक्सामाइड हा अपसेन्स सीझर असते. थर्ड वन आहे कार्बामॅझेपिन पार्शियल सीझर साठी, आणि वोल्प्रेड आहे मल्टिपल टाइप साठी. हे झाले टाइप्स अँड देन ड्रग्स. हा झाला आपला फर्स्ट पोर्शन, दॅट इज द अँटी इपिलेप्टिक ड्रग. नाउ मूव्हिंग टू द सेकंड पोर्शन ऑफ अवर सिलेबस, दॅट इज द अल्कोहोल. अल्कोहोल किंवा ज्याला आपण इथेनॉल म्हणतो, तर अल्कोहोल बरेच लोक कंझ्युम करतात आणि तुम्ही जर अल्कोहोल कंझ्युम करणाऱ्या व्यक्तीला जर बघितलं तर त्याचे सेंट्रल नर्वस सिस्टीम हे डिप्रेस झालेली असते, बट हा हमेशा तुम्हाला हॅपी दिसणार. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये एकुलता एक असा न्यूरो ट्रान्समीटर आहे जो हायपरली ऍक्टिव्हेट झाला आहे, दॅट इज अवर डोपामाइन. ओके, डोपामाइन हा एक असा न्यूरो ट्रान्समीटर आहे जो सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट करतो आणि हा काय करतो, तर प्लेझंट वाली, ठीक आहे, अचिव्हमेंट वाली, हॅपी वाली, लाईक स्वर्गात गेलाय, आकाशामध्ये उडतोय, अशा प्रकारची फिलिंग आणण्याचं काम करतो. आणि हा जो काही अल्कोहोल आहे किंवा इथेनॉल आहे याला जास्त प्रमाणात रिलीज करतो. अगेन सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करायचं काम सुद्धा हा अल्कोहोल करतो. ठीक आहे, आता मेकॅनिझम कशा प्रकारे शो करतो, तर ऑब्व्हियसली हा काय करणार, गावाची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणार. गावा काय करतो, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिक्रीज करायचं काम करतो. ग्लुटामेटचं कॉन्सन्ट्रेशन हा कमी करतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रीज होत आहे म्हणजे काय, ग्लुटामेट कमी होत आहे, अँड विच इज रिझल्ट टू सी एन एस डिप्रेझेंट. अगेन हा काय करतो, तर हा डोपामाइनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. हे 3 न्यूरो ट्रान्समीटर कशा प्रकारे कुठे इन्क्रीज होत आहे, कुठे डिक्रीज होत आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इफेक्ट कुठले आहे, तर सी गाईज, लो डोज मध्ये अल्कोहोल रिलॅक्सेशन शो करतो, हायर डोज मध्ये हा सिडेशन, आणि व्हेरी हायर डोज, जास्त प्रमाणात जर याचा डोज झाला तर इट लीड्स टू कोमा. ओके, ऍडवर्स इफेक्ट कुठले आहे, तर ऍडवर्स इफेक्ट वाईडली आहे, बट लॉंग टाइम इफ यूजनी हा इफेक्ट पेशंट मध्ये आपल्याला दिसतात. लिव्हर डॅमेज, ऍडिक्शन अँड सीएनएस डिप्रेशन. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग, दॅट इज द डायसल्फिराम. आता हा डायसल्फिराम काय इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही ऐकलं आहे का की दारू बंद करण्यासाठी बरेच ऍडव्हर्टाईज असतात, बरेच जे ग्रामीण लोक आहेत ते दारूबंदीसाठी किंवा नशा कमी करण्यासाठी काही ड्रग यूज करतात. तर तो कुठला ड्रग आहे, दॅट वन इज द वन अँड ओनली अवर डायसल्फिराम. हा काय करतो, तर दिस ड्रग इज ट्रीट द क्रोनिक अल्कोहोलिझम. म्हणजेच काय, तर असा पेशंट जो कम्प्लिटली अल्कोहोलचा ऍडिक्शन झालेला आहे, तर त्याला क्युअर करण्यासाठी, त्याची अल्कोहोल ऍडिक्शन कमी करण्यासाठी हा ड्रग मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता हे आपल्याला कळलं आहे की ड्रगचं अल्कोहोलचं ऍडिक्शन हा कमी करतो, बट कशा प्रकारे. सी गाईज, अल्कोहोल म्हणजेच काय, नथिंग बट अवर इथेनॉल. इथेनॉलचं जे काही, इथेनॉल घेतल्यानंतर सी आपल्या बॉडीमध्ये जे काही एंटर होतं, प्रत्येक गोष्टी हे मेटाबोलाइज होतं. मग तो कुठलाही प्रकारचा ड्रग असो, कुठलाही प्रकारचा फूड असो, काही असो, त्याला मेटाबॉलिझमच्या प्रोसेस मध्ये एंटर्ड व्हावं लागतं अँड देन एक्सक्रेशन होतं आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम. सेम केस इथेनॉलचं जेव्हा एक्सक्रेशन होतं, मेटाबॉलिझम होतं, इथेनॉल कन्वर्ट होतो ऍसिटाल्डिहाइड मध्ये, जे खूप जास्त टॉक्सिक आहे. ठीक आहे, आणि याला कन्वर्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कुठला एक हार्मोन आहे, तर अल्कोहोल डिहायड्रोजनेस हा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, जो अल्कोहोलला ऍसिटाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करतो. आणि क्विकली ऍसिटाल्डिहाइडचं कन्व्हर्शन ऍसिटेट मध्ये होतं, विच इज सेफर1, आणि जे एक्सक्रीट आउट होतो, याला कोण कन्वर्ट करतो, तर अल्डिहाइड डिहायड्रोजनेस. ठीक आहे,
बट इथे ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे तर आपला डायसल्फिराम काय करतो मला सांगा. तर हा जो काही हार्मोन आहे दॅट इज द अल्डिहाइड डिहायड्रोजिनेस, यालाच हा ब्लॉक करतो. ठीक आहे, म्हणजे याच्याच फंक्शनला ब्लॉक करतो. जो काही इथेनॉल सेफर वे मध्ये कन्वर्ट होत होता याला हा कन्वर्ट होऊ देत नाही. अल्कोहोलला टॉक्झिक फॉर्म मध्ये दॅट इज द ऍसिटाल्डिहाइड मध्ये स्टोअर करतो आणि ऍसिटाल्डिहाइड बॉडीमध्ये उथळमास घालतो. म्हणजेच काय तर हा फ्लशिंग शो करतो, पेशंटला हेडॅक शो करतो, नौशिया, स्वेटिंग, पाल्पिटेशन, लो ब्लड प्रेशर, या सगळ्या गोष्टी हा ऍसिटाल्डिहाइड करतो. ठीक आहे, सो मग अशा वेळेस काय होतं की जेव्हा ह्या व्यक्तीला डायसल्फिराम आपण दिलं, ठीक आहे, नकळत बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जेवणामध्ये वगैरे पेशंटला देतात, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये डायसल्फिराम ऑलरेडी प्रेझेंट आहे. आणि अशा वेळेस त्यांनी जर अल्कोहोल कन्झ्युम केली, हा डायसल्फिराम काय करणार की याचं मेटाबॉलिझम होऊ देणार नाही. घेतल्यानंतर त्याला बरं वाटणार, बट जेव्हा मेटाबॉलिझमची प्रोसेस होणार तेव्हा त्याला मळमळ, चक्कर, स्वेटिंग, बीपी कमी झाला असणार, त्याला हेडॅक असणार आहे आणि बरेच असे अनवॉन्टेड इफेक्ट त्याला बघायला मिळणार. आणि त्यामुळे काय होणार की तो अल्कोहोल घेण्यास थांबतो. ठीक आहे, कारण एकदा झालं, दोनदा झालं, वारंवार अल्कोहोल घेताय आणि वारंवार ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, सो तो काय म्हणणार की नको, मला अल्कोहोल घ्यायचं नाही. सो हे एक लॉजिक आहे. अशा प्रकारे आपला जो काही डायसल्फिराम आहे क्रोनिक अल्कोहोलिझम साठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे, सो आय होप गाईज तुम्हाला हे जे 3 पॉइंट होते दॅट इज अवर अँटी इपिलेप्टिक ड्रग, सेकंड वन अल्कोहोल अँड देन थर्ड वन आहे डायसल्फिराम, हाच कडला असणार. नोट साठी तुम्हाला चेक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स, लिंक अवेलेबल आहे, इझिली जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट लेक्चर कुठलं असणार आहे तर ज्यामध्ये आपण आपला 5th युनिट दॅट इज अ ड्रग फार्माकोलॉजी ऑफ ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम, त्यामध्ये सायकोलॉजिकल जे काही एजंट आहे, अँटी सायकोटिक, अँटी डिप्रेसंट, अँटी एन्झायटी, या सगळ्या टॉपिक वरती आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, नोट्स ऑलरेडी प्रिपेअर झालेले आहे, फक्त लेक्चर्स तुम्हाला देण्याचे बाकी आहे. आणि तुमचा असा छान असा रिस्पॉन्स राहिला तर हा सुद्धा युनिट आपला लवकर कव्हर होणार. सो डोंट यू वरी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या 5th युनिट सोबत. टिल देन गाईज, बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.